संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्व संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। वृंदावन बिहारी लाल की जय। राधे राधे राम राधे। भागवत भगवान की जय। वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली। गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पतये। त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभकथा। तत्रैव गङ्गा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धार कथा प्रसंग। वक्रतुण्ड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी। विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्ता सन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेण स्यानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नारायणं नमस्कृत्यं
चैव नरोत्तमम् देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीघोटिक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या चरणाचा आश्रय करून हरिभक्त परायण तुकाराम महाराज नेवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार नेतृत्वानुसार यजमान पदानुसार या नेवाडे वस्तीवर सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चाललेली ही श्रीमद भगवत कथा आजचा तिसरा दिवस आहे. राजा परीक्षितीचे निमित्त करून तुम्हाला आपल्याला सांगितलेली ही कथा आहे. जसं अर्जुनाचं निमित्त करून गीता सांगितली जगाला. माऊली ज्ञानवराय म्हणतात वत्साचे ओरसेन दुभते होय घर देशे पांडवाचे निमिसे झाले जगदुद्धरण. तर पांडव शब्द अर्जुनाकरता वापरलेला आहे तिथे. सगळ्या पांडवांना गीता नाही सांगितली. पांडवामध्ये जो अर्जुन आहे त्याचं नाव आहे गीतेमध्ये धनंजय गुडाकेश पांडव हे त्याचं नाव आहे. पांडव त्याला उद्देश वापरलेला आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे पिढीले जगाचे. राजा परीक्षितीचा प्रश्नच असा आहे शुकमुनींना, शरीरातून प्राण जाताना प्रत्येक जीव मात्राला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. स्वतः करता प्रश्न नाही, संकट त्याच्यावर आले तरी प्रश्न मात्र जगाला करताय. त्यामुळं भागवतामध्ये सर्वात श्रेष्ठ श्रोता वक्ताची जोडी कोणती असेल तर शुकमुनी आणि राजा परीक्षितीची आहे. हेच भागवत व्यासमहर्षींकडून श्रवण करून सुतमुनी शौनकादिक ऋषींना नैमिषारण्यामध्ये सांगतात. अयोध्येजवळ हे नैमिषारण्य आहे. आणि हेच भागवत नारद मुनींनी व्यासांना सांगितलं. हेच भागवत शुकमुनींनी ते राजा परीक्षितीला सांगितलं. उद्देश जगत कल्याणाचा असल्यामुळं सर्वश्रेष्ठ जोडी वक्ता श्रोत्याची शुकमुनी आणि परीक्षिती. नंबर 2 ची जोडी जर म्हटलं तर नारद आणि व्यास महर्षी. त्यांचं सुद्धा स्वतःच्या उद्धाराकरता प्रयत्न आहे. कोणाचा? व्यास महर्षींचा. असंतुष्ट आहे म्हणून मध्यम प्रकारातलं वक्ता श्रोत आहे.
आणि कनिष्ठ प्रकारातला वक्ता आणि श्रोता सुत शौनकादिक आहे. कारण त्यांनी भागवताकरता भागवत कथा नव्हती त्यांची. तिथे एक हवन चालू आहे, यज्ञ याग चालू आहे, मोठा यज्ञ चालू आहे नैमिषारण्य अयोध्येजवळ तिथे. मग दुपारच्या वेळेमध्ये काही काम नाही. मग त्यांना ह्या ऋषीमुनींनी विनंती केली की दुपारच्या वेळेमध्ये काय करायचं, तर तुम्ही भागवत सांगा. श्रीमद भागवत तुम्हाला व्यासंपूर्ण प्राप्त आहे. म्हणजे मुख्य प्रयोजन काय होतं, यज्ञ. आणि अवांतर प्रयोजन काय होतं, जसं साखर कारखान्यामध्ये साखर हे मुख्य उत्पादन आहे आणि बाकी उपउत्पादन बाय प्रॉडक्ट म्हणतात त्याला. काय काय गुळ बी होतो, त्याच्यानंतर कागद बी बनतो त्या चिपाडापासून ऊसाच्या, दारू बी बनते, असे बरेच गोष्टी बनतात. पण त्याला दारू कारखाना, मळी कारखाना असं नाव नाही, तर साखर कारखाना. का तर मुख्य उत्पादन ज्या गोष्टीचं होतं ती नाव दिलं जातं. मुख्य उत्पादन साखर म्हणून साखर कारखाना, आणि याला बाय प्रॉडक्ट म्हणतात. भक्ती करत असताना सुद्धा बाय प्रॉडक्ट मिळतच असतात, त्याच्याकरता भक्ती नाही करायची. मुख्य प्रयोजन काय आहे, ही अवांतर प्रयोजन आहे, ही मिळणारच आहे. मुख्य प्रयोजन परमात्मा पाहिजे. परमात्मा आला की त्याच्या सहित सगळं हृदयसिद्धी काय, त्याचं वैभव काय, ते भक्ताला ऐकच मिळणार आहे. ती बाय प्रॉडक्ट आहे. मूर्ख माणसं बाय प्रॉडक्ट करता परमार्थ करतात. बाय प्रॉडक्ट बी हरिपाठामधून सांगितलेली आहेत बरं का. हो, नारायण हरी नारायण हरी, मुक्ती मोक्ती चारी हरिचा, मुक्ती मोक्ती चारी हरिचा, मुक्ती मोक्ती चारी हरिचा. नारायण हरी नारायण हरी, मुक्ती मोक्ती चारी घरच्या, मुक्ती मोक्ती चारी घरच्या, मुक्ती मोक्ती चारी घरच्या. भक्तिमुक्तीचारी असं म्हणतात आपोपाठ बरेचशी मंडळी. त्यांना अर्थाशी काही घेणं देणं नाही, ते भक्तिमुक्तीचारी म्हणतात. आणि हरिपाठामध्ये हरिपाठ केल्याने भक्ती करताच हरिपाठ करायचं आहे. भक्ती हे मुख्य प्रयोजन आहे. साखर हे जसं मुख्य उत्पादन, तसं भक्तीचे हे मुख्य प्रयोजन आहे. जिथे अवांतर प्रयोजन सांगायची आहेत की भक्ती केल्यानंतर बाय प्रॉडक्ट कोणती मिळतील, तर भुक्ती आणि मुक्ती मिळतील. ही बाय प्रॉडक्ट आहे. भुक्ती म्हणजे बोल न देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कृष्णा, तुझ्या संगतीमध्ये जे कधी कोणाला पाहायला मिळालं नाही ना, ती तुझ्या संगतीमध्ये मिळतं. कोणत्या वस्तूची इच्छा झाली भोगण्याची, कोणत्याही वस्तूची, की ही सुद्धा प्राप्त होते. ही अवांतर प्रयोजन सुद्धा प्रवृत्ती मार्गी यांना मांडावी लागतात. तर मोक्ष कोणाला पाहिजे, विचारा बरं. भक्ती करणाऱ्यांना कोणाला मोक्ष पाहिजे, बोटवरती करा, कोणी करणार नाही. पोरीचं लग्न होत नाही तेवढं होऊ दे, विहिरीला पाणी लागू दे, अजून काय काय शेतात चांगलं पीक पिकू दे, हेच बाय प्रॉडक्ट. अरे ती मिळणारच आहे रे बाबा. मुख्य उत्पादन, मुख्य प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन ही लक्षात ठेवा. भुक्ती मुक्तीचारी घरी त्याचा. काय विषय चालला आता आपला, कथा काय, उत्तम वक्ता आणि उत्तम श्रोता. नैमिषारण्यामध्ये सुत शौनकादिक ऋषींना जी काही भागवत कथा सांगतात, ती भागवत करता भागवत कथा नव्हती. मध्ये दुपारचा वेळ आहे, मोकळा वेळ आहे, मग सांगा तुम्हाला सांगितलेली व्यासांनी की म्हणून कनिष्ठ वक्ता आणि श्रोता सुत आणि शौनकादिक. आणि हे पाहत असताना आपण काल कथेमध्ये आता इथे आलो होतो की गंगा तटाकी अनशन व्रत धारण करून त्या ठिकाणी परीक्षित राजा बसला. त्याने परमात्म्याला आवाहन केलं, माझं गर्भामध्ये तू रक्षण केलं, आता या ठिकाणी
एकही संत महात्मा नाही की 7 दिवसामध्ये मला मुक्ती प्राप्त करून देईल. मी तुला आनंद शरण आहे. भगवंतानं व्यास महर्षींना प्रेरणा दिली, आपलं शुकमुनींना, आणि शुकमुनी त्या ठिकाणी चालत आलेत. त्या ठिकाणी राजा परीक्षितीने त्यांचं पाद्यपूजन केलं, आरती केली, आसनावर बसवलं सिंहासनावरती. इतरही संत मंडळी बसलेली आहेत आणि सांगितलं असा असा शाप मला प्राप्त झालेला आहे, 7 दिवसामध्ये हा देह पडणार आहे. तेव्हा 7 दिवसात आता करण्यायोग्य अशी गोष्ट कोणती राहिलेली आहे जी माझ्याकडून झालेली नाही, त्याचं मला मार्गदर्शन करा. शुकमणींनी सांगितलं. आणि 7 दिवसामध्ये हे होऊ शकतं का? शुकमणींनी सांगितलं, बाबा रे 7 दिवस तर खूप आहे, तुला 7 सेकंद सुद्धा लागणार नाही उद्धाराला. कितीला? हे फक्त संप्रदाय ज्याला प्राप्त असेल आणि तसा समर्थ सद्गुरू असेल त्यांच्याच मुखातून येईल. जर आजही देव भेटतो आणि भेटला नाही तर या गोवाच्या अंगावरती राखेलचा डबा ओतून पेटवून दिलं तरी मी आमच्या वारसाची काही तक्रार राहणार नाही, हे मी लिहून देतो. हे फक्त आणि फक्त संप्रदाय ज्याला प्राप्त आहे, नामाचा अनुभव आणि देव ज्याला भेटला तेच बोलू शकतात, अन्य बोलू शकत नाही. 7 दिवस म्हणजे खूप आहेत. एवढं काय करायचंय? कृपा करायला काही लागत नाही, साधन लागत नाही, काय नाही. तुम्हाला प्राप्त झालेलं नाम म्हणजे अक्षर किंवा शब्द नाही, आणि ते कितीतरी जणांना माहिती, आणि किती रटत बसले तरी अनुभव येत नाही. काय येत नाही? भाव नाही. भाव प्रमाण आहे, ती भाव प्रमाणात आहे. शब्द किंवा अक्षर प्रमाण नाही, तुमचा भाव पाहिजे. चला पुढे. त्या ठिकाणी ही कथा त्या ठिकाणी सांगत असताना राजा परीक्षितीला ती कथा सांगायला सुरुवात केली. आणि प्रथम स्कंदामध्ये हा अधिकारी सांगितलेला आहे. प्रथम स्कंदामध्ये अधिकारी सांगितला. राजा परीक्षितीसारखा अधिकारी आहे, ज्याला भुकेचं अन्नाची किंमत त्याला आहे, ज्याला भूक लागली. पाण्याची किंमत त्याला आहे. अरे ज्याला तहान लागली तो खड्ड्यातलं गढूळ पाणी सुद्धा पिईल. उद्या काय व्हायचं ते बघू, आजार होईल तर मग काय होईल ते, आता मला तहान लागली त्याचं काय. असा जो देवाच्या भेटी करता तळमळणारा साधक आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. काय मी उद्धार पावे परीक्षितीला शुकमुनी सांगतात. पहिल्यांदा या ठिकाणी काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे माझी बाहुली, अमरपुरी जरी केली घरकुली. ही ढालगज म्हणजेच माया. एकले न कंठेच म्हणून आयेने केली निर्माण 14ही भुवने, गगनचंद्र सूर्य तारांगणे, पंचही महाभौतिके भिन्ने भिन्ने हो. किंवा नव्हे तेची कैसे झाले रे खेळ्या, नाही तेची दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. ऐक खेळ्या तुला सांगतो, जाणोनी खेळ खेळे रे. एकोहम बहुश्याम, एक आहे मी, बहु हवं. त्या बहुमधलं एकत्वाचा आनंद प्राप्त करायचा. एकात आनंद नाही. एकात काय आनंद? ती स्वरूप होऊन राहण्यामध्ये आनंद नाहीये. म्हणून तर या ठिकाणी माऊली ज्ञानोबा राय म्हणतात,
आगाथानी दूध कीर गोड परिथानासीच नव्हे की गोड. स्तनामध्ये गोड असं दूध आहे, परंतु त्या स्तनाला त्याच काही भोग प्राप्त होत नाही. त्याला अनन्य सेवन करणारा दुसरा कोणीतरी एक मिळावा लागतो. दूध चाऱ्यामध्ये आहे का गाईच्या कासीमध्ये आहे? कशामध्ये दूध कशात आहे? चाऱ्यामध्ये जर आहे म्हणावं तर तुम्ही पहा बरं, तो कुठून त्याचा असं मिक्सर मध्ये टाकून दूध निघतं का? आणि गाईच्या कासीमध्ये आहे तर तिला खायला काही देऊ नका, दूध प्राप्त होतंय का बघा. त्या दोन्हींचा संबंध यावा लागेल, चाऱ्याचा गायीशी संबंध यावा लागेल आणि त्याच्यानंतर दुधाची निर्मिती होईल. तरी सुद्धा दूध देणार नाही गाई. कारण तुमच्याकडे गाई दूध देते कोणती बी कशी दूध देईल? जी व्याधी असल तीच. आणि जिला वासरू झाला असल त्या वासराने हुंदक्या दिल्यानंतर गाय दूध देते. वासरू जो आहे हा तो भाव तयार करते. त्या गायीच्या ठिकाणी वासरू होतं ना त्यावेळेला तिच्यामध्ये तो भाव तयार होतो. अन्यथा या सगळ्या गोष्टींची पूर्तता जरी झाली, कशाची? चाऱ्याची जरी झाली, कासही आहे पण भावच नाही तर दूध देऊ शकणार नाही. भावाचं उत्तम उदाहरण बाबा सांगायचे श्रीपाद बाबा. एखादी माऊली शेतामध्ये काम करते, तिचा मुलगा घरामध्ये रडतोय आणि तिला तिथं कळतं मी आता एक 5-10 मिनिटात जाऊन येते. काय झालं? अगं माझं मुलगा उठलंय, पोरगं उठलंय. कसं कळलं तुला? पाना दाटून आला आणि तिला कळलं खरंच घरी आली तर मुलगा उठलेलं होतं. हे BSNL वाल्यांना कळलं, जाहिरातीत वापर केला त्यांनी. मुलगा मोठा झालाय, अमेरिकेला नोकरीला आहे आणि आई इथे आहे, परंतु तरी सुद्धा संबंध नाळ जोडलेले आहे ना, तिथं नाळ जोडलेले आहे ना. हे BSNL वाल्यांना कळलं, त्यांनी त्याच्यावर जाहिरात केली, पण परमार्थ करणाऱ्यांना आम्हाला कळलं नाही. प्रत्येक मंदिरामध्ये बाहेर कासव दाखवलेले. ते कासव काय शिकवते तुम्हाला? उपदेश देते. काय उपदेश देते? आता जे योगी आहेत त्यांना उपदेशाची भूमिका वेगळी, ते त्या कासवापासून काय बोध घेतात? योगी वेगळा भूमिका घेतात आणि भक्त त्याच्यामधून वेगळा अर्थ घेतात. आपापल्या भूमिकेनुसार अर्थ घेतात. योगी असा अर्थ घेतो की कोणत्याही प्रकारचं बाह्य संकट आल्यानंतर किंवा विषयाकडे वृत्ती गेल्यानंतर, समोर कोणतं तरी संकट आलेले, विषय समोर आलेले, त्यावेळेला कासव आपले अवयव आवरून घेतो आणि वज्रासारखं कठीण असणारं जीवरची जे ढालीसारखं आहे त्याच्यामध्ये आवरून घेऊन आपलं संरक्षण करतं. तसं विषयापासून संरक्षण करण्याची कला शिकून घ्या असं योगी अर्थ करतो की कासवापासून हे शिकायचंय मंदिरातल्या. त्यावर भक्ताने केलेला अर्थ पहा. प्रत्येक जण भिन्न भिन्न अर्थ करू शकतो एकाच प्रसंगाचा. भक्ताने केलेला अर्थ असा आहे की कासव इथं ठेवण्याचं कारण, भगवंताला जर जिंकायचं असेल तर कासवाची कला तुम्हाला शिकावी लागेल. या कासवाच्या पिलांना जर भूक लागली तर कोणत्याही प्रकारचं अन्न खाद्य याची व्यवस्था केलेली नाही. त्यांनी तिकडून फक्त नुसतं ओरडायचं आणि ही त्यांची जी आई आहे ती इकडून फक्त प्रेम भऱ्या समोरासमोर येतात आणि असं प्रेम भराने एकमेकाच्या दृष्टीमध्ये दृष्टी टाकून पाहिलं जातं आणि त्या पिलांचं पोट भरतं. काय योजना आहे बघा. मी एकदा बाबांना बोललो होतो, बाबा तुम्ही 15 दिवसातून महिन्यानंतर आमच्याकडे येता जे आणि आम्हाला तेवढं धीर धरवत नाही. तुम्हाला काही नाही फरक पडत. तुम्हाला अनेक लेकरं आहेत महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, पण लेकराला आई मात्र एक आहे ना म्हटलं. तेव्हा बाबांनी त्या गोष्टीचं समाधान करताना मला या कासवाचं उदाहरण दिलं. भाऊ, कासवामध्ये असा पानात देण्याची जी पद्धत, याचं प्रत्यक्ष दूध प्यायला घालत नाही, दूध नाही देत कासव. म्हणलं तरी बाबा माझा प्रश्न मिटला नाही. त्या प्रेम भऱ्या दृष्टीनं पाहण्याकरता कासव आणि पिल्लं समोरासमोर तर आली पाहिजे ना. माझा प्रश्नाचं उत्तर अजून मला मिळालं नाही. ते म्हणले दुसरी योजना सांगतो तुम्हाला. करकोचा नावाचा पक्षी आहे, तो समुद्राच्या त्या किनाऱ्याकडे जवळजवळ बेटावरती खाद्य आणण्याकरता जातो आणि त्यावेळेला त्याची पिलं एवढ्या दूरवर अंतरावर असतात, त्यांना भूक लागल्यानंतर ते फक्त ओरडतात आणि ओरडल्यानंतर ती तिकडून त्यांची आई जी आहे ती तिकडून ओरडते आणि यांची इकडं फोटो भरतात. म्हणलं आता बरोबर आहे, टाळीच वाजवली बघा. मग आता काय संबंध? प्रश्न आहे.
तत्वाने जर तुम्हाला त्याचं ज्ञान जर झालं सद्गुरूचं, तर त्या ठिकाणी तत्वाने ज्ञान होण्याकरता दिलेली ओवी पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या आधी, माझा हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेषे अत्यादरो विवेकावरी. आणि जेव्हा तुमच्यामध्ये विवेक हे तत्व निर्माण होईल, त्यावेळेला तुम्हाला जेथे जातो तेथे तू माझा सांगा. तुमचा गुरु सतत तुमच्या बरोबर, तुमचा गुरु तुमच्या बरोबर. कधी तुम्ही गुरुला सोडून राहू शकत नाही. हे तत्वाने एक आकाराने विवेक हे तत्व कसं आहे? तत्व आहे, आकार नाही. या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगू लागले की त्या परमात्म्याला एकट्याला कर्मेना एकोहम बहुशः, त्यांनी बहु व्हायचं ठरवलं. एकपणामध्ये आनंद नाही, आनंद स्वरूप होतो माणूस, सुख स्वरूप होऊन जातो, ब्रह्म स्वरूप होऊन जातो. पण त्या ब्रह्मतेचा जो आनंद मिळवायचा तर त्याला पुन्हा बाजूला निघावं लागतं, कल्पित द्वैत स्वीकारावं लागतं. देव पहावयासही गेलो तेथे देवाची होऊन ठेवलो. काय आनंद आहे त्याच्यामध्ये, देवरूप होऊन राहण्यामध्ये. मग पांडुरंगाकडे प्रार्थना करताना मग काय म्हणतात ते, नको ब्रह्मज्ञान, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ते करी, हो मी भक्त तू देव ते करी. आत्मस्थिती भाव, नको मी भक्त तुझे नको ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसे करी. तन्मयता, एकरूपता, एकाग्रता साधण्याकरता क्रिया आहे अनुग्रहाची. आणि एकदा त्याच्याशी तद्रूप होऊन जाण्याचं वृत्तीला वळण पडलं, आता कल्पित द्वैत आहे. भक्त आणि देव दोन्ही कल्पितच आहेत. पहा, तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो, एक शिक्षिका आहे शाळेमध्ये आणि तिचा मुलगा तिच्याच वर्गामध्ये शिकतोय. त्या मुलाचं चुकल्याबरोबर असं फटकावलं ना त्या मुलाला, तो विचारतो स्वयं. थोड्या वेळाने शाळा सुटली आणि मुलगा बाहेर आल्यानंतर तीच स्त्री त्या मुलाला आपल्या छातीशी कवटाळून रडू लागली. शाळेमध्ये ज्या वेळेला त्या मुलाला मारलं त्यावेळेला ती कोण होती? ती स्त्री कोण होती? शिक्षिका होती. बाहेर येऊन त्या मुलाला गळ्याला मिठी मारून रडायला लागली. ती स्त्री कोण होती? ह्या दोन वेगवेगळ्या होत्या का? शिक्षिका एक आणि एक आई, का एकच बाई होती ती? मग तिच्या आतमध्ये असणारा जो शिक्षिकपणाचा भाव आहे, शिक्षिका आहे तो भाव आहे,
आणि मातृत्वाचा जो भाव आहे तो त्या वृत्तीमध्ये दोन्ही बी भाव आहे. तसं तुमच्या एकाच साधकाच्या वृत्तीमध्ये देवभाव तयार होतो, ब्रह्मभाव तयार होतो आणि त्याचा अपलोप ज्या वेळेला होतो त्यावेळेला तो भक्तभाव असतो. देवपणाचा भाव असतो, ब्रह्मपणाचा जो भाव असतो तो का दिला तुम्हाला अगोदर सद्गुरूंनी, तर त्याच्याशी तन्मय झाल्यानंतर त्याच्या इतकी तन्मयता अन्य कशातच नाही. आता भक्त म्हणून ज्या वेळेला तुम्ही क्रिया कराल, भक्ती कराल, त्यावेळेला प्रत्येक क्रिया तुमची त्या तन्मयतेने असेल जी अनुग्रहात तन्मयता साधलेली आहे. एवढाच उद्देश आहे. तुम्हाला अखंड भक्तीच करायची आहे, स्वस्वरूप होऊन नाही राहायचं. मुक्तीचा सुद्धा निषेध केला साधू संतांनी याकरता, पण अनुभवून निषेध केला का न अनुभवता निषेध केला. ती म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आणि आम्ही बी म्हणतो ज्याला अनुभव आला त्याने म्हणावं, आणि ज्याला अनुभव नाही ते बी म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. म्हणजे हे म्हणणं असं झालं की एखाद्याला पोरगी कोणी देत नाही म्हणून तो म्हणतो मी अजन्म ब्रह्मचारी राहील. हे हास्यास्पदच नाही का. ब्रह्मस्थिती आत्मभाव अनुभवून मग नको म्हणलंय का, न अनुभवता नको म्हणलंय, अनुभवून म्हणले. आणि मग त्यांनी ही सृष्टी निर्माण करण्याची इच्छा त्याला झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी संकल्प केल्याबरोबरच त्याच्या नाभी कमळामधून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. म्हणजे तोच ब्रह्मदेव झाला का वेगळा कोण झाला, तोच ब्रह्मदेव झाला. पण तरी सुद्धा द्वैत आलं ना, थोडस तरी द्वैत आल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला शंका निर्माण झाली त्या ब्रह्मदेवाला. मला कोणी निर्माण केलं, कशा करता, काय करण्याकरता. तर तो ज्या तंतूमधून तो वरती आला होता तर वरती जाऊन पाहिलं, एकच मुख असणारा तो ब्रह्मदेव सर्व दिशांना पाहिल्यावर त्याला 4 मुख तयार झाली. वरती शोध लागत नाही म्हणून पुन्हा मुळाकडे आला. काही कल्प गेले तरी मुळाचा सुद्धा शोध लागला नाही. त्यावेळेला तप 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 असा कानावर आवाज पडला. तप करायचं हे आम्हालाही माहिती हो, कोणालाही माहितीये, पण साधन तर कळायला, साधन तर दिलं पाहिजे ना. करा नामस्मरण, करा नामस्मरण, सगळीकडे दिंडोरा पिटला जातो, पण नामच माहित नाही. करा काय नामस्मरण, नाम माहितीये, नाव वेगळं नाम वेगळं. देवाची नावं घेते सगळं जग, नाम फक्त सद्गुरूकडे आहे. आणि ते घेतल्यानंतर आजही या भंगात जे अनुभव सांगितले ते येतातच. नाम घेतल्यावर का, नाव घेतल्याने गॅरंटी दिलेली नाही संतांनी, पण नाम घेतल्यानंतर तुका म्हणे नामे देवनेदी भेटी, म्हणता त्याचे मुखी कुष्ठ होय. नाम घेतोय आणि देव भेट देत नाही असं कोणी म्हणत असेल तर त्याच्या तोंडाला कुष्ठ रोग जडेल. एवढी गॅरंटीचं कशामुळे बोलले. नामात आजही ज्यांनी नाम अनुभवलं तो गॅरंटीनेच बोलणार. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा. पाषाणाला पाझो, पाषाणाला पाझा. नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायणा. नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नाम तुझे नारायणा. बोडी म्हणजे सोन्यासारख्या माणसाला पानं फुटणार नाही. जर दगडाला पानं फुटू शकतो, दगड जर तरू शकतात समुद्रावरती, पाण्यावरती, माणसं तरणार नाही. त्यांनी सांगितलं तरले, इथून माग तरले हा शब्द मागच्या भविष्य भूतकाळाला वापरला. तरती, वर्तमान बी दोन्हीला बी लागू पडतात म्हणून 2च शब्द महात्म्यांनी वापरले तुकोबारायांनी. तरती हा शब्द वर्तमान कालवाचक बी आहे आणि भविष्यवाचक बी आहे. तरती म्हणजे वर्तमानात तरती आणि तरती म्हणजे भविष्यात बी तरती. 3 शब्द नाही वापरले, काही ठिकाणी 3 शब्द वापरले. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य साच खरे नाम विठोबाचे मध्ये काय द्विरुक्ती करणं दोष आहे. एखादी गोष्ट 2दा बोलणं
म्हणजे श्रोत्यामध्ये दोष आहे म्हणून दोनदा बोलला जातो. इथे तर तीनदा बोललं. त्याचं कारण ते तीनदा बोललंय ना, त्या तिन्हींचा बी त्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ आहे. सत्य तू होतास, सत्य तू आहेस आणि सत्य तू असणार आहेस म्हणून त्रिकालवाचक शब्द वापरलाय. तो तिन्ही बी तीन काळादर्शक शब्द वापरलाय. जरी शब्द दिसायला तिन्ही सारखे असले, सत्य तू सत्य तू सत्य तू, तिन्ही शब्द म्हणजे एकदाच का नाही म्हणलं. आणि सत्य तू होतास, सत्य तू आहेस आणि सत्य तू असशील असे त्रिकाल बोधक शब्द आहे तो. या ब्रह्मदेवाला काही समजेना. माऊली ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकामध्ये केले ब्रह्मदेवाचं. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेदाईचा एकला ब्रह्मा होता. मज ईश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. मला ईश्वराला तो ओळखत नव्हता आणि सृष्टी सुद्धा करू शकत नव्हता. मग त्याला मी हंसरूप धारण करून नामाचा उपदेश केला. भगवंत सांगतात अर्जुना, हंसाचं रूप धारण करून नामाचा उपदेश केला. मग त्यानंतर ते धवा रचले विश्वजन तया वेद विदले शासन. मग तेव्हा ही सृष्टी तो निर्माण करू शकला माऊली म्हणतात. तसंच या ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्याची निर्मिती झाल्यानंतर त्याला मात्र सृष्टी करायला जेव्हा परमात्म्याने सांगितलं त्यावेळेला ब्रह्मदेवाला भीती वाटली की या संसारामध्ये आल्यानंतर इंद्रिय भलत्याच मार्गाने तर जाणार नाहीत ना. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, करायचं ठरवलं, सांगितलं, पण मला याचा अभिमान होऊ देऊ नको, अहंकार, ती माझी जबाबदारी नाही, तुला मी अहंकार होऊ देणार नाही. त्याने सृष्टी निर्माण केली, कामाला जन्म दिला. त्याने प्रथम पित्यालाच मोहित केलं. कसं काय? कोणाला? ब्रह्मदेवालाच मोहित केलं त्यांनी त्या कामाने. प्रथम निर्माण झाले स्वयंभू म्हणून शतरूपार. आणि अगोदर भरपूर वर्णन आहे, आपल्याकडे वेळ नाही ते पाहायला. दुसऱ्या स्कंदामध्ये हे वर्णन आले सृष्टीची रचना. अगोदर वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण केली. त्या प्रत्येक सृष्टीनं या ठिकाणी काही उपयोग झाला नाही की एकमेकाला खाऊ लागली. ब्रह्मदेवालाच खायला उठले काही जीव. त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मानस सृष्टी पहिल्यांदा निर्माण केली. ती की आपल्या शरीरापासून, अर्ध्या शरीरापासून एक पुरुष आणि अर्ध्या शरीरापासून एक स्त्री तयार केली. त्या पुरुषाचं नाव होतं स्वयंभू म्हणून आणि स्त्रीचं नाव होती शतरूपाराणी. ज्यावेळी पृथ्वी रसातळाला गेली होती आणि ब्रह्मदेवाला विचार पडला की मी प्रजा निर्माण केली तर तिच्या निवासाला जागा कुठं असणार. त्याच वेळेला ब्रह्मदेवाच्या नागपुडीमधून एक वराह म्हणजे डुक्कर बाहेर पडला. तो भगवंताचा वराह अवतार. म्हणजे भगवंतानेच त्या ब्रह्मदेवाच्या नागपुडीमधून वराह अवतार धारण केला. अतिशय बलशाली असणारा हा वराह. कारण ब्रह्मदेवाने विचार केला स्वयंभू म्हणू आणि शतरूपाराणीला राहण्याकरता तो सृष्टी पाहिजे ना. ही तर रसातळाला नेली होती. हिरण्याक्ष नावाच्या दैत्यानं रसातळाला नेली होती. आणि हा हिरण्याक्षाचा जन्म कसा झाला? दिती आणि कश्यप यांच्या पोटी तो जन्म झालेला आहे. त्या दोन राक्षसांचा, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दिती ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला कामातुर झाली, भगवत ध्यानामध्ये कश्यप ऋषी मग्न असताना इच्छा भोग आणि त्या विषय भोगाची इच्छा अपेक्षा केल्यानंतर सांगितलं या वेळेला रुद्र सगळीकडे फिरत असतो. भगवान शंकर ते कृत्य करणं योग्य नाही, शास्त्र निषिद्ध आहे. पण तिनं काही ऐकलं नाही. नाईलाज असतो भोग द्यावा लागला कश्यप मुनींना त्या दितीला. आणि परिणाम त्या ठिकाणी जो गर्भधारणा झाली त्या गर्भामध्ये हे दोन राक्षस जन्माला आले. आणि अशाच प्रकारची संतती आज जी निर्माण होती सृष्टीवरती, या त्याचं कारण हेच आहे. काय? कोणत्याही प्रकारची वेळ अवेळ, कोणत्याही प्रकारचा तिथी काहीही पाहिले जात नाही. विषय ओढी भुललेची व आता यांची कोण करील की व अशी स्थिती असल्यामुळे ही संतती कुणी त्याच्यामधून माऊली ज्ञानोबा तुकोबाराय अधिक निर्माण होईना, छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होईना.
त्यांनी त्या वेळेला तसे निर्माण होण्याकरता काय काय केले कोणाला माहिती नाही, मी काय सांगत बसू. तरी आठवण करून देतो काय काय केलं. त्यावेळेला काय केले त्यांनी, जिजाबाईने काय केले तुम्हाला माहित नाही. रामायण आणि महाभारताच्या कथा वाचाव्यात, ग्रंथ वाचावे. तसं करा ना तुम्ही ते करायला मागत नाही. इच्छा आहे तसा पुत्र निर्माण व्हावा, परंतु जे करायला पाहिजे त्यांनी जे केलं ते करायला तुम्ही तयार नाही. काय डोहाळे विचारायला गेल्यानंतर, घोड्यावर बसावं, घोड्याची रपेट करावी, दांडपट्टा फिरवावा, तलवारबाजी करावी, धनुष्यबाण हातामध्ये घ्यावं, युद्ध करावं असं मला वाटतं, जिजाबाईंनी सांगितलं. आणि त्यावेळेला रामायण महाभारतातल्या गोष्टी त्या श्रवण कराव्यात, वाचाव्यात. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र त्यांना प्राप्त झाला. आता इथून तिथून सकाळपासून संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत टीव्हीच्या मालिका आणि त्याच्यात काय काय आहे. हा नाही चांगलं असतं म्हणले, चांगलं असतं, पण चांगलं घेता का तुम्ही. तुमच्यामध्ये विवेक तयार झाला असेल तर तुम्ही चांगलं घ्याल. मग पाहिलं तरी विवेकी माणसाने पाहू द्या, हरकत नाही, तू चांगलंच घेईल त्याच्यातलं. विषयी माणसाने म्हणू बी नाही त्याच्यात चांगलं असतं, तू चांगलं घेणार नाही, तू वाईटच घेणार आहे त्याच्यातलं. आणि म्हणून त्या ठिकाणी अशी सृष्टी जी आज निर्माण व्हायला लागली, कोणत्याही प्रकारचे संस्कार नाही. त्याचं कारण या ठिकाणी सांगितलं. हेच कारण जे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या निर्मितीला कारण ठरलं, तेच कारण. आणि सगळीकडे अंधकारमय स्थिती निर्माण झाली. ते लवकर जन्मायला बी तयार नाही. आणि त्यावेळेला देवतांनी ब्रह्मदेवाला विचारलं, हे काय म्हणजे. काही नाही, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू त्या दितीच्या पोटामध्ये आहे आणि ती जन्माला येण्याचं बाहेर पडत नाही. आणि त्यांच्या त्या ठिकाणी त्याच्यामुळं या ठिकाणी ही सगळी अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ज्या वेळेला तो वराह आपला हिरण्याक्ष जन्माला आला आणि त्यांनी एवढा अन्याय अत्याचार केला आणि पृथ्वी रसातळाला नेली, त्यावेळेला त्या पृथ्वीला वरती आणायला पाहिजे, कारण स्वयंभू आणि शतरूपा राणीला राहण्याकरता तर पाहिजे की नाही पृथ्वी. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या नागपुडीमधून हा वराह भगवंताचा अवतार झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपूचा वध केला आणि ही पृथ्वी रसातळाची वरती घेऊन आला. ही वराह भगवंताची जी कथा आहे याचं कारण विचारलं, हे कोण आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी सांगितलं नारद मुनींना की सनकादिक मुनी जे आहेत, सनक सनंदन सनत कुमार आणि सनातन हे ब्रह्मदेवाचे मनस्पुत्र एक वेळ वैकुंठाला गेलेले असताना त्या दरवाजावरती जय आणि विजय हे दोन द्वारपाळ उभे होते. त्यांनी त्यांना थांबवलं. आतमध्ये परवानगी शिवाय चालले होते ते. परवानगी शिवाय आत जाता येणार नाही असं सांगितल्याबरोबर त्यांनी त्यांना शाप दिला, या जय या पुढे, या पुढे, इकडे गायकर बाबा या पुढे. त्यांनी त्यांना शाप दिला, या पुढे, की 3 जन्म राक्षस योनीला प्राप्त व्हा. ते म्हणले आमचं काय चुकलं, बसा, आम्ही आमची ड्युटी करत होतो. त्यांची ड्युटी काय होती, त्यांची ड्युटी काय होती, परवानगी शिवाय आतमध्ये कोणाला जाऊ द्यायचं नाही. काय चुकलं त्यांचं. परंतु तरी सुद्धा असं आहे, बीएसटीच्या गाडीमधून फिरायचं तर तिकीट काढून जायला पाहिजे की नाही. बिगर तिकिटाचं जाता येणार नाही. काय करावं. पण तरी सुद्धा आम्हाला वाटायचं, दुसऱ्याला वाटेल हा माणूस आला बसलाय आमच्या तिकीट नाही काढे यांनी. प्रवाशाला वाटतं नाही, खात्याच्या माणसाला पास असतो, फुकट असतो. खात्याच्या माणसाला त्यांना पास असतो. आता हे खात्याची माणसं होती, त्यांना पूर्ण फुल परमिशन होती. कुठेही कोणाची परवानगी न घेता, कुठेही प्रतिबंध नव्हता. त्रिभुवनामध्ये जाण्या, इकडे लक्ष द्या, तिकडे काय ए बाई कुत्र पाहिजे नाही का. कशी काय गीता सांगितली असेल त्या कृष्णाने आणि त्या अर्जुनाने रणांगणात ऐकली असेल. मलाच मोठं नवल वाटतं. गेंगे नाही, जे कायम पाहतोय त्या गोष्टीकडे काय पाहायचं. चित्तवृत्ती सगळीकडे लागली पाहिजे. म्हणून तर आपण तुकोबाराय म्हणले थोडे आहे पण चित्त साह्य झाली आहे. आपलं तर चित्त विचलित करायला काय लागतंय हो. अशी किती वर्ष जन्मजन्मी कथा ऐकलं तरी काय मेळ बसायचा, कधीच नाही बसायचा, कधीच नाही.
जन्म गेले तरी नाही बसायचं. त्यांना त्यांचं काम करू दे, ते तुम्हाला काही डिस्टर्ब करत नाही. राजा जनकाच्या दरबारामध्ये सत्संग चालायचा. याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी सत्संग सांगायचे, करायचे. एखाद्या वेळेला राजा जनक जर उशीर झालाच, शक्यतो तो होत नसं, पण जर झालाच, थांबायचं जनक राजा आपलं याज्ञवल्क्य म्हणून. तेव्हा लोकांमध्ये कुजबुज व्हायची. आपल्यासारखा सामान्य जर कुणी जर उशिरा केला तर थांबेल का कथा? नाही. राजा आहे तो, जनतेचं काय, राजा आहे तो म्हणून त्याच्याकरता थांबतात. दुसऱ्याच दिवशी ही कानावरती बातमी पडल्यानंतर याज्ञवल्क्याने दुसऱ्याच दिवशी प्रयोग, कथा सुरू झाल्यानंतर यज्ञ मंडप, तो जो कथेचा मंडप आहे त्याला आग लावायचं प्रयोजन ठरवलं. आणि आग लागल्याबरोबर पळा कोण पुढे पळेल, जो तो पळायला लागला. पण मात्र याज्ञवल्क्य ऋषी व्यासपीठावरून एवढेसे सुद्धा हल्ले नाही. आणि ऐकणारा श्रोता राजा जनक ज्या विरासनामध्ये बसला होता त्याला येऊन अग्नी लागलाय, पण तरी सुद्धा हल्ला नाही. तुका म्हणे राज्य करिता जनक, एक पाव जळे अग्नी माझी. पहा ना, विक्षेपात काही फुटो हे मस्तक तुटो हे शरीर परी, कीर्तनाचा गदर सोडू नये. काय कसं किती कशा पद्धतीने ऐकायला पाहिजे, काय विक्षेप व्हायला पाहिजे कोणत्याच गोष्टीचा. मी नेहमी सांगत असतो विनोदाने, आपलं काय चाललंय यांच्याकडे त्यांचं जर लक्ष नाही तर त्यांचं काय चाललंय याच्याकडे आपलं कशाला लक्ष पाहिजे. आपलं काय चाललंय यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही, मग त्यांचं काय चाललंय याच्याकडे आपलं कशाला लक्ष पाहिजे. त्यांचा दोषच नाही, ती अज्ञान आहे. तुम्ही अज्ञानी आहे का? असंच आहे. परमार्थ खूप सोपा आहे. थोडे आहे पण चित्त सहाय्य झाल्या. आजही 40-45 वर्षापूर्वी महात्म्यांची ऐकलेली कीर्तन आणि प्रवचन जशीच्या तशी अमुखातून वधून घ्यायची. काही चुकलं बोलायचं, कुठे कोणता अभंग घेतला होता, काय निरूपण केलं होतं, का त्या पद्धतीने ऐकलंय. राजा प्राचीन प्रही देवाकडे मागणं मागतोय, मला जर जन्म दिला ना मानव लोक म्हणून, तर मला एकच कान देऊ नको, माझ्या प्रत्येक रोमाच्या ठिकाणी असा कान दे, प्रत्येक रोम माझा कानाचं काम करू लागला पाहिजे. आणि तुझ्या कथा श्रवण होताना सर्वांगाचं चिंत करून मी ऐकली गेली पाहिजे. आणि मग भागीरथीचा चरणाला तर किती कठीण आहे, कोण जाईल. कथेमध्ये तो सोपं आहे उलट. भागीरथी स्नानाश्रम लागे फार, करावे एकाग्र मन. भगवान परमात्म्याला, कृष्ण परमात्म्याला मोरपीस का आवडतो माहिती? तो आकाशातला मेघ ज्या वेळेला त्या ठिकाणी गडगडाट आवाज करायला लागला की जंगलचा मोर सुद्धा पिसाला फुलवून काय करतो, नाचू लागतो. आता मोर नाचतोय म्हणून कोंबड्याने पाहायचं, नाचायचं नाही, भुंड उघड पडत त्याच कोंबड्याच. त्या ठिकाणी त्याची पिस त्या प्रकारातली आहे. आणि तो नाचत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा येतात, अश्रुभाव तयार होतो. आणि तो अश्रुभाव लांडोर अशी झेलायला तयार असते. खाली पडलेले जर झेललं ना, ते पाणी खाली पडलेले जर पिलं ना ते अश्रू, तर लांडोर जन्माला येतात. आता म्हणजे अंड घालते लांडोर अशी जन्माला, म्हणजे आणि त्यात असते ती लांडोर असते. आणि वरच्यावर झेलल्यानंतर जो गर्भसम होतो त्यामध्ये मोर असतो. त्याला ऊर्ध्वरेता म्हणतात. ज्याचं रेत वरती गेलं आणि डोळ्यातून आलं अश्रूच्या रूपाने त्याला ऊर्ध्वरेता म्हणतात. अजून संन्यासामध्ये ऊर्ध्वरेते नाही, पण ग्रस्ताश्रमामध्ये या महात्म्याने त्यांना ऊर्ध्वरेता बनवले. माहिती का? सामान्य आहे का तुम्ही ऊर्ध्वरेता? अधोरेता नाहीये तुम्ही. कंठी प्रेमदाते मेनी निर्लोटे हे रे, कंठी प्रेमदाते नैनी निर्लोटे, 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 कंठी प्रेमदाते नैनी निर्लोटे.
मग राम नामे उपरी आवडी 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 कंठी प्रेम दाटे मैनी निरलोटे ही वृद्धवरितापणाची अवस्था आहे. जन्मता ब्रह्मचारी असणाऱ्यांनी संन्यासी झालेल्यांना अजून वृद्धवरिता होता आलेलं नाही आणि ग्रस्ताश्रमी माणसं वृद्धवरिता अवस्थेला प्राप्त झाली केवळ एका महात्म्याची कृपा. सच्चिदानंद श्रीपाद भवानी आनंद रामदास भवानी श्रवण कसा असावा असा विषय चालला होता आपला. मध्ये विक्षेप आला त्याच्याकरता सांगावं लागलं, नसता आला तर मग श्रवणाची रीतही समजली नसती. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपाचा मूळ पूर्व वृत्तांत त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलेला. खात्याच्या माणसाला पास असतो, तिकीट असतं, त्याला तिकीट काढायची गरजच नाही. परवानगी शिवाय आत येऊ नये असा बोर्ड जरी राजवाड्यामध्ये असला दरबारातल्या तरी त्या राजाच्या पत्नीला, राणीला किंवा त्या मुलांना त्यांना तो बोर्ड प्रतिबंधक आहे का? त्यांना परवानगी कोणाची घ्यावी लागते का? नाही. तसं यांना संपूर्ण त्रिभुवनामध्ये फिरण्याकरता प्रतिबंध नव्हता. सनक सनंदन ऋषींना याचारी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांना, आणि मग यांना माहीत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी अडवलं जय आणि विजय. त्याच वेळेला त्यांना शाप दिला, 3 जन्म राक्षस श्रेणीला प्राप्त व्हाल. ते म्हणले आमचं काय चुकलं? तेवढ्यामध्ये महाविष्णू माहेर काय दरवाजावर गडबड चालली म्हणून तिथे आले. यांच्या दोघांमध्ये ही वाद चालू झालेली होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं थांबा थांबा थांबा. काय झालं? भगवंताच्या आणि येण्याबरोबर दोघांमध्ये विवेक तयार झाला. त्यांचं येणंच विवेकाला कारणीभूत आहे. कोणतं साधन करावं लागत नाही. विवेकाचे मूर्तिमंत पुतळे असणाऱ्याला काय साधन करावं लागतं? ते सर्वज्ञ आहेत. म्हणून 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाच्या अगोदर अर्जुनाला ते म्हणतात की दिव्य दृष्टी आता मी तुला देतो. अरे द्यायची तर सोडा बाजूला देतो म्हणतानाच म्हणले अविद्येचे अंधारे जावं लागे. मी देतो म्हणले दारू दिली नाही ना अनुग्रह नाही. देतो म्हणल्याबरोबर त्याची अविद्या पळायला सुरुवात झाली. ऐसी श्रीमुखोणी अक्षरे निगती ना जवये कसरे तवा विद्येचे अंधारे जावोची लागे. आपल्याला तर साधना करावी लागते आणि त्यांचे मात्र नुसतं देतो म्हणजे याला सर्वज्ञ का म्हणतात? काय सर्वज्ञ. आणि पुढे मग कळण्याकरता म्हणून ऐशी श्रीमुखोणी अक्षरे. पुढे मात्र ओवी 3 ओव्यांच्या नंतर अशी ओवी आली ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका प्रगट विनी देवे. मग अशीच म्हणलं ही अक्षरं नाही तुम्हाला दिलेली, नाम किंवा अक्षरं नाही, पण तुमचा तसा भाव तयार व्हावा की दिलेलं नामच देव आहे, ज्ञानच देव आहे. म्हणून ज्ञानदेव आणि नामदेव हा ज्याचा भाव झाला त्याला तत्काळ अनुभव आहे. माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी तुझे रूप माझे नयनी तुझे चरणी तुझे चरणी सापडतो
एकमेका. आता आपण एकमेकाला सापडलोय म्हणजे भक्ताची आणि देवाची चुकवणूक झाली. ते देव भक्ताला चुकला होता आणि भक्त देवाला चुकला होता. आता ते एक झाले, सापडलो एकमेका. जन्मोजन्मी नाही शकत. आता जन्मोजन्मी नाही सुटत. आता माझा तुझा संबंध तुटू शकत नाही. कोणी तोडायला आला तरी तोडू शकत नाही. काय सुंदर सापडलो एकमेका, जन्मोजन्मी नाही सुटका. तसा एक याला एकविध भाव म्हणतात, अनन्य भाव म्हणतात. भक्त म्हणजे जो देवापासून कधीही विभक्त नाही, त्याचं नाव भक्त असो. त्यामुळं त्यांच्यामध्ये वाद चालू असताना भगवान परमात्मा तिथे आले. त्यांच्या येण्याबरोबर विवेक तयार झाला आणि दोघे बी एकमेकाची क्षमा मागायला लागले. माफ करा, माझी चुकी, आमची चुकी झाली. तुम्ही खात्याची माणसे, आम्हाला नाही कळलं. आम्हाला वाटलं विदाऊट चालले. आणि हे म्हणायला लागेल नाही नाही तुमची काही चुकी नाही, तुमची ड्युटी तुम्ही करत होता. तुम्हाला काय माहिती आम्ही खात्याचे. पास दाखवणं सुद्धा कर्तव्य. कंडक्टरनी जर मागितला तुम्ही खात्याचे असले तरी पास दाखवा, तर दाखवणं ते कर्तव्य आहे. ते म्हणजे हे त्यांची माफी मागायला लागली, आमची चुकी झाली. ती म्हणायला लागली आमची चुकी झाली. म्हणजे तुमच्या दोघांची चुकी नाही. तर हे तुम्ही आता असं सुद्धा एकमेकाला दोष देऊ नका. तुमची चुकी नाही, त्यांची चुकी नाही. संकल्प माझा होता, भूलोकावर मृत्यू लोकामध्ये मला अवतार घ्यायचा होता. मग जोडीदार काय दुसऱ्या लोकातून आणायचे का? आपले पार्षद घेऊन जायचे. म्हणून माझ्यातून माझा संकल्प तयार झाला आणि त्याच्यामुळे ही घटना घडली. काही एकमेकाला दोष देऊ, हा एकमेकाला दोष देण्याचं काही कारणच नाही. ईश्वरी इच्छा बनीशी कोणाला दोष द्यायचं नाही. असं का झालं, त्यांनी तसं केलं, तिने तसं केलं. ही भगवंताच्या संकल्पातून निर्माण झालेली ही गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आमच्या सुटकेचं काय, काही चिंता करू नका. किनी जन्म तुमच्या करताच मी त्या ठिकाणी. जसं दुर्वास मुनींनी अंब ऋषीला शाप दिला, 10 जन्म गर्भवास घ्यावे लागतील. भगवान परमात्मा लगेच तिथं प्रगट नाही सांगितलं, चिंता करण्याचं कारण नाही. अंब ऋषीला सांगितलं, दुर्वास ऋषीला सांगितलं तुमच्या मुखातून आलेलं आहे, साधूच्या मुखातून आलेला खाली पडू देत नाही. गर्भऋषीची त्या अंबऋषीची गर्भवास ते मी सोशी. आणि मग ते 10 गर्भवास अंबऋषीने सोसले. ते म्हणले त्यांची तुमची चूक नाही. ते मी म्हणायला लागले माफ करा माझी चूक झाली. दुर्वास ऋषी म्हणायला लागले, हे म्हणायला लागले माफ करा माझी चुकी झाली. तुम्ही यायच्या अगोदर मी माझं द्वादशीचं व्रत सोडलं. देव म्हणले तुमच्या दोघांची चुकी नाही, मलाच खेळ करायचा होता म्हणून मी हे घडवून आणलो. ज्या वेळेला तिसरी घटना सांगतो, 2 सांगितल्या, तिसरी सांगतो. कृष्ण भगवंताच्या मुलाला साडी नेसवली सांबाला, जांबुवंत पासून झालेला सांब, जांबुवंती पासून पुढे चिंध्या बांधल्या. अशी तर देवल ऋषी आणि नारद ऋषी सर्व ऋषी मंडळी द्वारकेत एकत्र बसलेली असताना वटवृक्षाखाली या पोरांनी मुद्दाम नाटक केलं परीक्षा पाहण्याकरता, यांना किती काल ज्ञान आहे म्हणून. आणि त्यांच्या समोर गेली, ह्या पोरीला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. त्यांनी सांगितलं हिला मुसळ होईल, सगळ्या कुळाचा नाश करेल तुमचा. आणि मग घाबरले. थोड्या वेळाने पाहिलं झटकून तर त्यातून मुसळ खाली पडलं. अरे रे रे. मग थोडेसे जाणकार माणसांकडे गेली, पोरच ती. पण जाणकार माणसाने मी आधा हाकीम जान खत्रे मी, आधा हाकीम जान खत्रे मी. ते म्हणले पोरांना आपण एक करू, काय एवढं त्याचं काय घाबरायचं काही कारण नाही. आणि ते मुसळेने त्याचे तुकडे तुकडे केले, हा भुगा केला आणि दिला समुद्रामध्ये टाकून. पण त्याच्यापासून लव्हाळे तयार झाले आणि खाला शिंबीचा भाग राहिला होता ना, लोखंडाचा कडक होता, तो काही तुटता तुटेना अर्धवट तोडून त्या ठिकाणी कसा तरी दिला टाकून पाण्यामध्ये गेले निघून. त्या लव्हाळे जे झाले आणि मग त्या ठिकाणी त्या लव्हाळ्यांनी मारामारी करून सगळ्या यादव कुळाचा नाश झाला. आणि ते जे शिंबीचा जो लोखंडाचा भाग ते एका व्याधाला मिळाला, त्यांनी त्याचा बाण बनवला आणि तोच बाण कृष्ण भगवंताला लागून भगवंताने देह ठेवला. ती चुकवण्याचा प्रयत्न करू शकत होता भगवंत, त्याला चुकवता येण्याचं सामर्थ्य होतं, परंतु त्याने चुकवलं नाही. कारण उद्या माझी भक्ती करणारा भक्त मागतील आम्हाला अमर कर, म्हणून त्यांनी स्वतः तो हे केलं की साधू पुरुषाच्या मुखातून आलेलं जे वचन आहे त्याच्याकरता मी माझी जीवन कुर्बान करील. काय फरक पडतो मला. मग त्यांच्या वेळेला हा संवाद त्या ठिकाणी की झाला
त्यावेळेला कृष्ण भगवंत सांगतात की चुकी तुमची बी नाही, चुकी पोरांची बी नाही, हा संकल्प माझाच होता. आता अवतार समाप्तीची वेळ आली आणि हे निमित्त घडले. 3 घटना आपल्या समोर सांगितल्या आणि तिथून पुढे त्यांचं पतन झालं वैकुंठामधून जय आणि विजयाचं. तेच इथे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून अवताराला आले. त्यांचा दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण आणि तिसरा जन्म शिशुपाल आणि वक्रदंत. या पद्धतीनं तिथे त्यांचा उद्धार केला. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला की भगवंत हा जर समदर्शी आहे तर त्यांनी भक्ता राखे पायापा सिंदूरजनाशी संवारी असं नाही करायला पाहिजे. म्हणले भगवंत समदर्शीच काही जरी झालं तर. का? जरी त्यांना त्या ठिकाणी त्यांनी मारलं तरी पण त्यांना मारल्यानंतर त्यांचा उद्धार केलेला आहे म्हणजे समदर्शीच आहे परमात्मा. तुझे औदार्य स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र वैर्याई दिले. वैर्यांना सुद्धा कैवल्य अवस्था प्राप्त करून दिली. मग समत्व बिघडलं का त्याचं? नाही. मारलं तर तो त्या गुणाचा दोषाचा निषेध केला पण त्यांना गती मात्र पुतना विषाने स्तन भरून आली भगवंताला मारण्याकरता पण तिला सुद्धा सायुज्य मुक्ती दिली. त्याचं समदर्शित्व बिघडत नाही. त्याच्यातले हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आणि त्या हिरण्यकश्यपू करता वराह अवतार त्या ठिकाणी झाला. भगवंताचे जे 24 अवतार आहेत त्याच्यामधला दुसरा एक अवतार आहे तो कपिल मुनींचा ज्यांनी आपल्याला सांख्यशास्त्र दिलं. थोडस भजन करू आणि मग आपण त्या कपिल देवहूतीची कथा जी आहे त्या ठिकाणी पाहूया. जगदी सुंदर आहे जग में सुंदर है दोनों चाहे कृष्ण कहो यारा. जग में सुंदर है दोनों चाहे कृष्ण कहो यारा. राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दोनों जग में सुंदर है दोनों चाहे कृष्ण कहो यारा.
आणि त्या विदुर आणि मैत्रेय ऋषी यांच्या संवादामध्ये कपिल मुनींची कथा आलेली आहे. विदुर काकांची कथा आपण पाहिलेली आहे, सर्वांना माहिती आहे. म्हणून जी कथा सांगितलेली आहे ती पुन्हा रिपीट सांगण्यापेक्षा दुसरी कथा त्याच्याऐवजी कपिल मुनींची पाहिली नव्हती आपण तिथे, म्हणून कपिल मुनींची कथा आपण पाहणार आहोत. किती विदुरावरती किती प्रेम आहे भगवान कृष्ण परमात्माचं. निजधामाला भगवान परमात्मा जात असताना उद्धव त्याच्या जवळ आहे. उद्धवाला तिथे सांगितलं होतं माझ्याबरोबर येऊ नको, तू बद्रिकाश्रमाला निघून जा, या कुळाचा नाश होणार आहे थोड्याच वेळामध्ये. स्वतःच्या कुळाचा नाश करणारा परमात्मा संतांच्या कुळाचा मात्र नाश होऊ नये म्हणून किती तत्पर आहे बघा. स्वतःच्या कुळाची नाही चिंता, पण ज्ञानाची परंपरा जपण्याकरता भगवान परमात्मा किती जपतोय ज्ञानाची परंपरा पहा. त्याला उद्धवाला बद्रिकाश्रमाला पाठवायचं ठरलं, तरीही तिथे आलाच. 12 ज्योतिर्लिंगातलं जे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे गुजरातमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती, तिथून 8 किलोमीटर अंतरावरती सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती प्रभास क्षेत्र आहे. तिथे भगवान परमात्मा वेळ ठेवण्याकरता आले. वटवृक्षाखाली डाव्या पायावरती उजवा पाय ठेवून विरासनामध्ये बसले. व्याधाने ज्या वेळेला पाहिलं कोणीतरी हरिण दिसतंय म्हणून त्याने तो बाण मारला. कृष्ण भगवान परमात्मा कणले सुद्धा नाही. 16,108 स्त्रियांबरोबर द्वारकेचा राज करत असताना ज्या आनंदात आहे त्याच आनंदामध्ये देह ठेवतानाही त्याच आनंदात आहे. तेवढ्यामध्ये उद्धव तिथे समोर आलेला आहे. ही घटना घडायच्या अगोदर त्याला सांगितलं, तुला सांगितलं ना तू जा ना. त्यांनी सांगितलं तुझा विरह मला सहन होणार नाही. सांगितलं मी माझ्या पादुका तुला देतो, या मस्तकावर धारण कर, तुला विरह होणार नाही. भरताला सुद्धा सांगितलं होतं चित्रकूट पर्वतावर मी माझ्या पादुका तुला देतो, तुला विरह सहन होणार नाही. विरह सहन होण्याकरता या पादुका म्हणजे काय? करोनी प्रबोध संत पार उतरले, मनुष्य देहा ऐसा निध, साधेल ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरले, याच्या पादुका ज्याला प्रबोध म्हणतात ना, त्या पादुका ज्याला प्राप्त झाल्या तो मग त्याला अखंडतेचा आनंद प्राप्त होतो, त्याला विरह दशा सुद्धा जाणवत नाही. तसं तर संगतीमध्ये सतत स्मरण नाही एखाद्या व्यक्तीच्या महात्म्याच्या देवाच्या, त्याच्या विरहामध्ये जास्त स्मरण आहे का संगतीत जास्त स्मरण आहे?